आजचा हा डहाणू तालुक्यातील चारोटी अहमदाबाद हायवेवर जो रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेला आहे, हे संपूर्ण देशभरामध्ये आज कामगारांच्या विरोधामध्ये जे काही केंद्र सरकारने चार श्रमसंहिता आणलेल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य आणि इतर राज्यांमध्ये करू पाहत आहेत. संपूर्ण देशभरामधील जेवढ्या पण कामगार संघटना आहेत, आज डाव्या पक्षांच्या नेतृत्वाखाली CI2 ट्रेड युनियनच्या नेतृत्वाखाली आज ठाणे पालघर जिल्ह्याच्या मार्फत या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे. खरं म्हणजे ह्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणारा हा कामगार वर्ग हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे, परंतु आज कामगारांवर फार मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले होत आहेत. अनेक दशक संघर्ष करून कामगारांनी मिळवलेले कायदे हे रद्द करण्याचे कारस्थान हे याच्या केंद्र आणि राज्य सरकारचं चाललेलं आहे. आज जवळजवळ 29 कामगार कायदे हे एकत्र 4 श्रमसंहितेमध्ये गुंडाळून कामगारांवर फार मोठ्या प्रमाणात हल्ला केलेला आहे. आज कामगार कायद्याच्या माध्यमातून कामगार हा ज्या व्यवस्थापनामध्ये काम करतो त्या ठिकाणी त्याला युनियन बनवण्याचा अधिकार होता, त्याला व्यवस्थापनाबरोबर वाटाघाटी करण्याचा अधिकार होता. परंतु आज या 4 श्रमसंहितामुळे जवळजवळ इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट, फॅक्टरी ऍक्ट, त्याचप्रमाणे ESI ऍक्ट, त्याचप्रमाणे मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट हे जवळजवळ 16 कामगार कायदे हे कामगारांना लागू होणार नाही अशा प्रकारचे कारस्थान ह्या 4 श्रमसंहितेमध्ये केलेलं आहे. आणि म्हणून कामगारांनी या देशाला सजवलेलं आहे, नटवलेलं आहे. आज कामगार ज्या व्यवस्थापनामध्ये काम करतो, 12-12 तास श्रम करतो, त्याचं शोषण होत आहे आणि त्याला आज पगार त्याचं वेतन हे कमी दिलं जातं. आणि म्हणून या ठिकाणी संपूर्ण देशभरामध्ये हाक दिलेले आहे. आज संपूर्ण देशामध्ये सर्व ठिकाणी अशा प्रकारचे रास्ता रोको आंदोलन, तहसील कार्यालयावरचे आंदोलन, कलेक्टर कार्यालयावर आंदोलन ही होत आहेत आणि त्या अनुषंगाने चारोटी या ठिकाणी आज आम्ही रास्ता रोको केलेला आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कामगारांची बाजू घेऊन रस्त्यावर उतरू, यापुढेही तीव्र संघर्ष करू, परंतु 4 श्रमसंहिता ज्या आहेत या राज्यामध्ये आम्ही अंमलबजावणी करू देणार नाही. जे कामगारांनी मिळवलेले कायदे आहेत, 8 तास श्रम, 8 तास झोप आणि 8 तास करमणूक अशा प्रकारे 24 तासाचं हे डिव्हायडेशन केलेलं आहे. त्याचप्रमाणे कामगाराला त्याचा हक्क मिळाला पाहिजे. आज 12-12 तास कामगाराला त्या मशिनरीवर उभं राहून काम करावं लागतं आणि वेतन कमी दिलं जातं. म्हणून कामगारावर फार मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होत आहे, शोषण होत आहे. म्हणून डाव्या आघाडीच्या नेतृत्वाखाली हे जे कामगार कायदे श्रमसंहिता आहेत ह्या आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये लागू होऊ देणार नाही. आज जरी कामगारांची संख्या कमी असेल, संघटित क्षेत्र असेल, असंघटित क्षेत्र असेल, सर्व कामगार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आम्ही सरकारला इशारा देतो की अशा प्रकारचे धोरण आपण घेऊ नये. कोणत्याही कामामध्ये आपल्याला कामगार प्रमुख घटक आहे आणि त्याच्यावर अन्याय करू नये. म्हणून आजचा रास्ता रोको आंदोलन चारोटी या ठिकाणी आम्ही केलेला आहे.